पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. सुस्वागतम. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. राजाधिराज गणरायाला वंदन करून मी संगीता कुलकर्णी आधाररेखा प्रतिष्ठान ठाणे आयोजित अरविंद स्मृती आधार संवादमाला या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढील कार्यक्रमाकडे वळते. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या, लेखिका, अनुवादिका आणि मुक्त पत्रकार वंदनाताई अत्रे, शोभनाताई भिडे आणि राजन अत्रे यांचे मनपूर्वक स्वागत. आधाररेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री श्रीनिवास जोशी, आधाररेखा प्रतिष्ठानच्या सचिव रश्मिताई जोशी, श्रीनिवास मराठे, रश्मिताई जोशी आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे वंदनाताई अत्रे, शोभनाताई भिडे आणि राजन अत्रे यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. परत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. असं म्हणतात की श्रीकृष्णानं अवतार संपवला आणि स्वर्गलोकी प्रस्थान ठेवलं, पण जाताना मात्र तो एक गोष्ट पृथ्वी तलावर ठेवून गेला, ती म्हणजे बासरी. श्रीकृष्णाच्या हातातील बासरी तसंच देवी सरस्वतीच्या हातातील वीणा म्हणजे लता मंगेशकर, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या लता दिदी. कवी सुधीर मोघे यांची ही भक्ती रचना आणि लता दिदी यांच्या अंतःकरणातून उमटलेली प्रार्थना माय भवानी तुझे लेकरू, हे गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते कर्कयोद्ध्या व नुकत्याच SNDT पुणे येथून MA म्युझिक फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या सायलीताई देशपांडे यांना. माझं नाव सायली देशपांडे. मी आपल्यासमोर गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचिली माया, तू शीतल कायेची छाया. तुझ्या कृपेचा ओघ खंडित दुरितलयाला ने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू आम्हाला अविनाशी कीर्ती, तू आम्हाला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती. जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वात
मानून घे आई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविण दुसरे नाही. सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी येई. सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. सेवा मानून घे आई. ही प्रार्थना ऐकणं म्हणजे आपल्याला लाभलेल्या श्रुतींची ओंजळ भरून घेणं आणि भावश्रीमंती अनुभवणं. फारच सुरेख सायलीताई, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे. आधारेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी वंदनाताईंचा भेटवस्तू व फुलांचा बुके देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत. आधारेखा प्रतिष्ठानच्या सचिव रश्मिताई जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी शोभनाताई यांचा भेटवस्तू व फुलांचा बुके देऊन सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या वक्त्या वंदनाताई अत्रे यांचे यजमान आणि या कार्यक्रमाला तांत्रिक सहकार्य लाभलेले श्री राजन अत्रे यांचा सत्कार करण्यासाठी मी आधारेखेचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास मराठे सरांना विनंती करते. धन्यवाद सर्वांना. कॅन्सर रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की हजारो लाखो हातांच्या मदतीची गरज आहे. अशी मदत करणाऱ्या कैलासवासी श्री अरविंद जोशी व रश्मी जोशी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली आधारेखा प्रतिष्ठान ठाण्याची नोंदणीकृत आयकर सवलत प्राप्त झालेली सामाजिक संस्था. CA LLB असलेले कैलासवासी श्री अरविंद जोशी CCOMमध्ये DMD पदावर कार्यरत होते. सर्व काही सुरळीत चालू असताना अरविंद जोशी यांना कर्करोगाचं निदान झाले आणि उपचार सुरू झाले. 12 वर्ष हा आजार त्यांच्या वस्तीला राहिला. कर्करोगाशी सामना करताना इतर रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना जवळून अनुभवता आलं. कॅन्सर झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, या आजारामुळे शारीरिक मानसिकरित्या खचून गेलेल्या रुग्णांची वेदना त्यांनी जवळून पाहिली, अनुभवली. याच वेदनादायी अनुभवातून गेल्यावर अशा असंख्य रुग्णांसाठी मदतीचा सेतू उभारायला हवा असं त्यांना मनोमन वाटलं आणि त्या रुग्णांना आर्थिक मदतीची, मानसिक पाठिंब्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या
मनातील असंख्य शंका कुशंका गैरसमज दूर करण्याचीही गरज असते हेही त्यांच्या लक्षात आलं. कर्करुग्ण व त्यांचे कुटुंबीय त्यांना कर्करोगाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी 2013मध्ये आधाररेखा प्रतिष्ठानच्या वाटचालीचे पर्व सुरू झाले. हे समाजकार्य करत असतानाच 2017मध्ये त्यांचं निधन झालं. अरविंद जोशी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली आधाररेखा ही संस्था सतत कार्यरत राहावी व कर्करुग्ण यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत राहावे यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कैलासवासी अरविंद जोशी यांच्या स्मरणार्थ आणि त्यांना स्मृतिवंदना म्हणून अरविंद स्मृती आधार संवाद मला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तेव्हा जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजेच प्रस्तावना. आधाररेखा प्रतिष्ठानची माहिती आणि आजच्या कार्यक्रमाचा आशय जाणून घेण्यासाठी मी आमंत्रित करते आधाररेखेच्या सचिव रश्मी जोशी यांना. धन्यवाद संगीता. नमस्कार. आज आधार संवादमालेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना इथे वंदनाताई ज्या नाशिकहून खास आल्या आहेत त्यांना ऐकण्यासाठी एकत्र जमलेलं पाहून मला खूप समाधान वाटतं आहे. ही व्याख्यानमाला अरविंद जोशी यांच्या स्मृतीमध्ये आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केली आहे. अरविंद जोशी यांना 2005 साली मल्टिपल मायलोमाचं निदान झालं आणि तेव्हापासून नोव्हेंबर 2017पर्यंत त्यांनी ज्या धैर्याने आणि सकारात्मकतेने कर्करोगाचा सामना केला त्याला हा सलाम आहे. शिवाय त्या दरम्यान आपल्यासारख्याच अनुभवातनं जात असलेल्यांच्या भावना आपण समजून घेऊया, त्यांना एकत्र आणूया, आपला अनुभव वाटून घेऊया, एकमेकांना आधार देऊया, एकमेकांचे मित्र बनूया. या विचारातून आम्ही आधार रेखा प्रतिष्ठान ही संस्था आत्ताच संगीताने सांगितलं त्याप्रमाणे मे 2013 साली सुरू केली. सुरुवातीला संस्थेचं डीड तयार करणे, चॅरिटी कमिशनरकडे संस्थेचं रजिस्ट्रेशन करणे, इन्कम टॅक्समध्ये ATG मिळवणे, ही सर्व जी तांत्रिक कामं आहेत ती त्या काळात अरविंद जोशी यांच्या पुढाकारानेच पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळात आधार रेखाचं कार्य कसं करावं, काय करावं याची स्पष्टता आम्हालाही नव्हती. त्यावेळी कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स, योगवर्ग, तज्ज्ञांची व्याख्यानं, कर्कयोद्ध्यांसाठी स्पर्धा, कॅन्सरविषयक पुस्तकांची लायब्ररी अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही काम सुरू केलं. पण 2017 साली अरविंद जोशी यांचा आजार बळावला आणि ते आपल्याला सोडून गेले. त्यानंतर 2018-19 पासून त्यांचे सहकारी, आमची मित्रमंडळी यांच्या सहकार्याने आधार रेखाचे काम परत जोरात सुरू झाले. करोना काळात सलग 25 मंगळवार चाललेली आधार संवादमाला, कॅन्सर पेशंटसाठी सुरू केलेली वाहतूक व्यवस्था, यातून या कार्याने वेग घेतला आणि आज 10 वर्ष झाली आहेत या संस्थेला आणि आम्ही आपल्याला अभिमानाने सांगू शकू असं कॅन्सर पेशंट्स, कॅन्सर सर्व्हायवर्स आणि समाज यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. आता त्याचाच थोडक्यात आढावा घेऊया. इथे आपण बघतोय की आधार वाहिनी या नावाने आम्ही कॅन्सर पेशंटसाठी वाहतूक व्यवस्था चालू केली. मी म्हटलं तसं करोना काळात सर्वात पहिल्यांदा याची सुरुवात झाली आणि त्या काळी ही वाहतूक किंवा पेशंटला टाटा हॉस्पिटलपर्यंत पोचणं हे अतिशय कठीण होतं. एक वेळ पेशंट जाऊ शकायचा पण त्याच्याबरोबरचा नातेवाईक तर जाऊच शकायचा नाही आणि पेशंटला तिथे घेऊन जाताना बरोबर कोणीतरी असणं अत्यंत आवश्यक होतं. या सगळ्या
गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा टॅक्सीची सेवा ठाण्याहून जानेवारी 2021ला आम्ही चालू केली आणि आजपर्यंत ती चालू आहे. रोज आमच्या टॅक्स्या पेशंट्सना घेऊन टाटा हॉस्पिटलला जातात, त्यांच्या अपॉइंटमेंटप्रमाणे घेऊन जातात, त्यांना परत आणतात आणि आज आम्ही जवळजवळ 1000 पेशंट्सना अशी सेवा देऊ शकलो आहे. आम्ही वेगवेगळे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स अरेंज करतो. कॅन्सर डिटेक्शन कॅम्प अरेंज करण्याच्या मागे उद्देश हाच आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सर नेमका कसा होतो हे आपल्याला माहिती नाही, पण जेव्हा त्याचं डिटेक्शन अर्ली होतं, लवकर डिटेक्शन होतं, जेवढं लवकर डिटेक्शन होतं तेवढा तो रुग्ण त्यातून बाहेर येऊन व्यवस्थित आपलं आयुष्य पुढचं घालवू शकेल याची शक्यता वाढते आणि त्यामुळे या कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्सचं महत्त्व खूप आहे. आम्ही दरवर्षी जवळजवळ 2 असे कॅम्प्स अरेंज करतो आणि त्याच्यात 100हून जास्त लोकांचा तिथे तपासणी केली जाते. यावर्षी आम्ही मॅमोग्राफी ह्याचासुद्धा एक कॅम्प, वेगळा विशेष कॅम्प आयोजित केला होता. दर बुधवारी आम्ही कॅन्सर सर्व्हायव्हर्ससाठी आधार मैत्र ह्या नावाने एक स्वमदत गट चालवतो आणि ह्याच्यामध्ये आमचे सगळे सर्व्हायव्हर्स, त्यांना आम्ही कर्कयोद्धे असं म्हणतो आणि हे सगळेजण आम्ही एकत्र येतो. काही नाही, एकत्र जमतो, गाणी म्हणतो, कविता म्हणतो, गोष्टी सांगतो, खेळ असतात, कोडी असतात. अगदी आत्ताच झाल्या त्या कोजागिरीला एकत्र जमलो आम्ही आणि अनेक तासभर अनेक चंद्रावरची गाणी एकामागून एक. त्याच्या आधी नुकताच आमच्या इथे संगीतोपचारावर कार्यक्रम झाला होता आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की गाना आहे या ना आहे, गाना चाहिए. तर ते आम्ही लक्षात ठेवलं आणि कोजागिरीच्या दिवशी अगदी मनमुराद गाणी आम्ही म्हटली. आम्ही योगासाठी स्पेशल लेक्चर्स अरेंज केली. जून महिन्यात आपला जो योग दिन असतो त्याला अनुसरून पूर्ण जून महिनाभर वेगवेगळी योगाचे वेगवेगळे प्राणायाम आहे, इतर सूक्ष्म व्यायाम आहेत आणि ह्याच्या संदर्भात वेगवेगळे लेक्चर्स तज्ज्ञांची आम्ही आयोजित केली होती. स्मृतिवर्धनासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केला. अर्थात हा काही कॅन्सर सर्व्हायव्हर्सना होणारा हे नाही आहे, तो आपल्या सगळ्यांनाच आजकाल आपण थोडंफार त्याला सामोरं जातो. तर स्मृतीचं वर्धन कसं करायला पाहिजे, आपली स्मृती कशी टिकवायला पाहिजे याच्यासाठी एक सेशन आम्ही अरेंज केलं होतं. आम्ही बाहेर जाऊनसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी करतो. अगदी सांगायचं झालं तर मागच्याच आठवड्यात आम्ही एका सिनेमाला गेलो सगळेजणं. 12th फेल हा जो सध्याचा एक ध्येय कसं गाठावं माणसानी, नाव उमेद होऊ नये, रिस्टार्ट असं त्या पिक्चरचं एक थीम आहे. तर ते रिस्टार्ट आमच्या कॅन्सर सर्व्हायव्हर्सच्या आयुष्यात तर आलेलंच आहे. तर ह्या दृष्टीने आम्ही तो सिनेमा बघायला गेलो आणि सगळ्यांनी खूप मजा घेतली असं मला वाटतं. आम्ही एकत्र जेवायला जातो, सहलीला जातो. आम्ही येऊरला एक दिवस सगळी झाडं बिडं बघायला सकाळी सकाळी जाऊन पोचलो होतो. आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या निचुरे मॅडम आमच्याबरोबर होत्या. आम्ही धनश्री उद्योग समूहाला भेट दिली. असं वेगवेगळं गोष्टी आम्ही अनुभवत असतो आणि त्याच्यातनं आनंद मिळवत असतो. आज जी आपली आहे ती आधार संवादमाला. मी म्हटलं तसं करोना काळातच ऑनलाईन या बेसिसवर आम्ही ही आधार संवादमाला चालू केली आणि मग करोनानंतर आपण सगळे एकत्र येऊ शकतो हे लक्षात आल्यावर वर्षातले हे 2 दिवस ठरवले की नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, या 2 दिवशी आपण लेक्चर सिरीज अरेंज करूया आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने त्याला अरविंद स्मृती आधार संवादमाला असं आम्ही नाव दिलेलं आहे. अरविंदच्या स्मृती कायम आमच्यामध्ये आहेत, सगळ्यांमध्ये. जे त्यांना भेटले, ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, जे त्यांचे मित्रमंडळात होते तेच नाही तर आता जे नव्याने आम्हाला जोडले गेले आहेत त्यांच्यासुद्धा मनात अरविंदची एक प्रतिमा नक्कीच निर्माण झालेली आहे. आम्ही कर्करुग्णांसाठी विशेष योग वर्ग चालू केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो
की घंटाळी मित्रमंडळाच्या सहयोगाने हा योग वर्ग आपण घेतो. हा एक्सक्लुझिव्ह कॅन्सर पेशंट्स आणि सर्व्हायव्हर्स यांच्यासाठी आहे. आणि याच्यासाठी अर्थात विद्याताई कुंटी आहेत, मृदुलाताई आहेत ज्या आपल्यामध्ये आत्ता आहेत, मस्कर सर आहेत. हे सगळेजण खूप कष्ट घेतात आणि हा वर्ग आमचा नियमितपणे चालू आहे हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे. यावर्षी आम्ही 10वा फाउंडेशन डे साजरा केला. आत्ताच तुम्ही सायलीताईंना ऐकलत आणि अशा सायलीताईंसारखे गायक आणि गायिका आमच्यामध्ये पुष्कळ जण आहेत. तर हे सगळे पुढे येऊन एक स्वराधार म्हणून गाण्याचा कार्यक्रम सादर करतात. यावर्षी स्वप्नसुरांचे हा महेश फडके आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर आमचे कर्कयोद्धे यांनी साजरा केलेला कार्यक्रम फाउंडेशन डेला आपण मेमध्ये आपल्यापैकी त्यात बरेच जण त्या दिवशी पण उपस्थित होतात, तर आपण त्याचा आनंद घेतला आहे. आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन आलेलो आहोत आणि तुम्ही पुढच्या स्लाईडमध्ये जर बघितलं तर 2020 साली आम्ही एक आरोग्य जत्रा भरवली होती. तर आपल्या सगळ्यांना व्यापारी पेठ किंवा इतर जत्रा माहिती आहेत, पण ही आरोग्याशी संबंधित अशी जत्रा आहे आणि हेल्थ रिलेटेड जेवढे आपल्या सोसायटीमध्ये सेक्टर्स आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्याची ओळख समाजाला करून द्यायची अशी आमची त्यामागची भावना होती. 2020 साली ही आरोग्य जत्रा जोरात झाली. 3 दिवस आम्ही केली आणि त्याच्यानंतर लगेच करोना चालू झाला. आता परत एकदा यावर्षी पण असं करण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्थात कुठलीही गोष्ट करायची म्हणजे 2 गोष्टी लागतात. एक तर कोणीतरी ठरवून ते पुढाकार घ्यायला लागतो. अपार्ट फ्रॉम दॅट 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे पैसा, आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आज समाजातले अनेक जण आमच्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे आम्ही हे असे मोठे मोठे कार्यक्रम हातात घेऊ शकतो आणि पार पाडू शकतो. सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे मी अजूनही एकदाही आधार रेखाला आमच्या डोनेशन द्या असं म्हणून कोणाकडेही गेलेले नाही आहे. पण जे काय आमचे कार्यक्रम आहेत ते सगळे समाजातल्या जे दातृत्व असलेले दानी लोक आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळेच होऊ शकतात. आणि एका वर्षी दिलेलं डोनेशन रिपीट डोनर्स आहेत, कारण आमचं काम सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्याची कधी आत्तापर्यंत तरी कमतरता भासलेली नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही पुढची पावलं टाकण्याचा काय म्हणाल तुम्ही की आम्ही धीर धरू शकतो आहे की आम्ही पुढची पावलं टाकण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे तुम्हाला सपोर्ट सिस्टीम लागते. तुम्ही तुमच्या बरोबर जर सहकारी असतील तरच ही गोष्ट शक्य होते. आणि परत आनंदाची गोष्ट म्हणजे अर्थात याच्यात अरविंद जोशी यांचा पण खूप मोठा वाटा आहे की त्यांचे मित्रमंडळ, त्यांच्या ऑफिसमधले सहकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचा बालमित्र जे आमचे अध्यक्ष आहेत, माझ्या मैत्रिणी, वास्तविक मी 91 सालीच ठाणा सोडून घाटकोपरला शिकवायला गेले, पण त्या काळापासून असलेल्या माझ्या मैत्रिणी हे सगळेजण आमच्याबरोबर आज आहेत आणि त्यामुळे असे मोठे कार्यक्रम किंवा कुठलाही कार्यक्रम आम्ही हाती घेऊ शकतो आहे आणि पार पाडू शकतो आहे. आम्ही दर वर्षी सप्टेंबरमध्ये जे कर्कयोद्धे आहेत त्यांना सलाम करण्यासाठी रोज डे सेलिब्रेट करतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला सगळे कर्कयोद्धे जमलेले आहेत. एखादा करमणुकीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर रोज डे म्हणजे एक गुलाब पुष्प देऊन त्यांना सॅल्यूट करणं हा आमचा त्या दिवशीचा कार्यक्रम असतो. मला असं वाटतं की जीवनाचा अर्थ हा आपल्या सामान्यांपेक्षा या कर्कयोद्ध्यांना जास्त चांगला समजला आहे आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये अजून काहीतरी करण्याची आणि खूप काही करण्याची ऊर्जा आहे. वंदनाताई आज आपल्यासमोर मूर्तिमंत त्याचं उदाहरण आहेत. आता त्या बोलतील तेव्हा तुमच्या लक्षात येईलच किती ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. जेव्हा मी या कर्कयोद्ध्यांशी कर्करुग्णांशी बोलते तेव्हा
सहज अनेक गोष्टी ते बोलून जातात. एकदा एक जण मला पटकन म्हणाल्या, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण किमोथेरपी घेतलो, तेव्हा त्या किमोथेरपीचा एक साईड इफेक्ट म्हणून किंवा त्याचा इफेक्ट म्हणूया, चांगला इफेक्ट म्हणून केस जातात. आणि केस गेले की सगळा समाज जो असतो त्याचं त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तर त्या बाई त्या अवस्थेतून जात होत्या आणि त्या म्हणाल्या, खूप हे आहे हो, कठीण आहे. म्हणजे मला त्या किमोथेरपीने जो त्रास होतो औषधांचा, त्याच्यापेक्षा लोकांच्या माझ्याकडे बघण्याचा मला जास्त त्रास होतो. म्हटलं हे तुम्ही मनातनं काढून टाका. अर्थात हे मनातनं काढून टाका म्हणणं खूप सोपं आहे, पण जिथपर्यंत आपण आपलं दृष्टी बदलत नाही किंवा आपण सर्वसामान्यांसारखं त्यांच्याशी वागत नाही, तिथपर्यंत हे कठीण आहे. त्या मला म्हणाल्या की ते गाणं माहिती ना तुम्हाला, होते कुरूप वेडे, तशी माझी अवस्था झाली आहे. मला काही कळेना काय बोलावं. मी म्हटलं, अहो तो कुरूप वेडच पुढे राजहंस होतं ना. मग त्या एवढ्या हे एकदम हे झाल्या, सावरल्यासारख्या झाल्या आणि मग पुढे आमचं संभाषण चालू झालं. आम्ही या आधार रेखातर्फे वेगवेगळी तज्ज्ञांची व्याख्यानं पण आयोजित करतो. आणि आत्ताच तुम्ही माझा कट्टावर सुलोचना गवांदे यांना ऐकलं असेल. मला इथे सांगायला आनंद वाटतो की माझा कट्टावर पोचण्याच्या आधी त्या आमच्या आधार रेखाच्या मैत्र कट्ट्यावर येऊन गेल्या आणि अगदी 1 to 1 आमचं सगळ्यांचं त्यांच्याशी संभाषण झालं. तर असे हे विविध कार्यक्रम आम्ही हाती घेत असतो. अर्थात अनेक भावी योजना पण आहेत. उद्या पण आपण परत भेटणार आहोत, त्याच्यात मी नक्कीच त्याबद्दल बोलीनच. आज आपण अरविंद जोशी आणि त्यांच्यासारखे जे कर्करोगाला धैर्याने सामोरे गेले आहेत, त्यांना सलाम करण्यासाठी इथे जमलो आहोत. आपल्याला मिळालेले आयुष्य आनंदाने घालवताना त्यांनी इतरांना नक्कीच संपन्न केलं आहे. अशा सगळ्यांची आज आपण आठवण काढत आहोत. या आमच्या प्रवासात अनेक जण आमचा हात सोडून पुढे निघून गेले. अरविंद जोशी, सीमा कथुरिया, आज सगळ्यांना तिची उणीव नक्की जाणवत असेल. गाणं म्हटलं की जशा सायलीताई सुरेल आवाजात गाणं म्हणतात, तेवढीच सीमा प्रत्येक आमच्या कार्यक्रमात असायची. विनीता गाभाणे, आदिनाथ हरवंदे, देऊ झोरे, सुनीता जाधव, किरणताई गांगुर्डे, अनंत पार्टे, मीरा मोहापे, रुक्मिणी खाडे, हे आमच्या आधार वाहिनीने टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायला जायचे. ते आज आपल्याला सोडून पुढे मार्गस्थ झाले आहेत. मी म्हटलं तसं आपण त्यांची आठवण आज काढतो आहोत. तर आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि एवढ्या जोरात टाळ्या वाजवूया की त्या त्यांच्यापर्यंत नक्की पोचतील. धन्यवाद. धन्यवाद रश्मिताई. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य संचालिका आशाताई कुलकर्णी यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावं. आशाताई कुलकर्णी, जोरदार टाळ्यांनी स्वागत. त्यांचा आशीर्वाद कायमच आम्हाला लाभला आहे, लाभत आहे आणि पुढेही लाभणार आहे. अशा या आमच्या आशाताई. आधारेखा प्रतिष्ठानच्या खजिनदार स्वाती नाझर यांना मी विनंती करते की त्यांनी आशाताईंचा फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करावा. दाते सर, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या खजिनदार स्वाती नाझर यांना विनंती करते. दाते सर. रवींद्र कर्वे सरांना मी
पुढे येण्याची नम्र विनंती करते. श्री रवींद्र कर्वे सर, यांचा सत्कार करण्यासाठी मी आधाररेखेच्या खजिनदार स्वाती नाझर यांना विनंती करते. सर्वांना विनम्र नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्यांची ओळख करून देण्यासाठी मी आमंत्रित करते आधाररेखा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या हेड नर्स स्नेहा नेने यांना. धन्यवाद संगीताताई. आज आपल्याला लाभलेल्या व्यक्त्या त्या लेखिका आणि अनुवादिका आणि मुक्तपत्रकार अशा असलेल्या वंदनाताई आपल्याला लाभलेल्या आहेत. त्या 15 वर्षापासून लेखन आणि अनुवाद त्या कार्यरतच आहेत. यापूर्वी गावकरी या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची एकूण 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातली 2 पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच हेलापेशी तुम्ही नाव ऐकलेलंच असेल. हेलापेशी या पुस्तकाला 2022 साली मराठी विज्ञान परिषदेचा सर्वोत्तम पुस्तकाचा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. धन्यवाद. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे उत्तम अनुवादासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच विविध दिवाळी अंकासाठी त्या अभिजात भारतीय संगीत या विषयावर सुद्धा लेखन देत असत. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सध्या त्या कॅन्सर रुग्णासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन कॅन्सर रुग्णांचे मनोबल कसे वाढावे त्याचं त्या सत्र घेत आहेत आणि आपल्याला आता त्यांचा खूप फायदा होणार आहे. आणि आता आपण वळूया. दुसऱ्या पाहुण्या म्हणजे शोभनाताई भिडे यांना. त्या नाशिकमधील आनंद निकेतन या प्रयोगशाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पौगंडावस्थातील युवा आणि युवतीसाठी आत्मभान ही शिबिरं त्या घेतात. नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या सुकाणू समितीच्या त्या सदस्य आहेत. तसेच आपल्याला तिसरे लाभलेले पाहुणे म्हणजे राजन अत्रे सर. हे सेवानिवृत्त इंजिनियर आहेत. ते सध्या राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या सेवा समितीची जबाबदारी ते घेतात. आज आपल्याला तंत्रसहाय्यक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद स्नेहा. चौथ्या पातळीचा कॅन्सर, केमोथेरपीच्या यातनेनं भरलेल्या सायकल्स सुरू, मरण कल्पनेच्या भयाचा अंधार साकाळून आलेला. तशातच मेहता प्रकाशनाचं पत्र येतं, स्लमडॉग मिलिओनेर. हा तेव्हा गाजत असलेला सिनेमा, ज्यावर आधारला त्या मूळ विकास स्वरूप यांच्या Q&A या कादंबरीचा मराठीत तातडीने अनुवाद कराल का, अशी विचारणा त्यात केलेली. प्राप्त परिस्थितीत जगण्याची ऊर्जाच कुणी आपल्याला ऑफर केली आहे असं त्यांना वाटलं. पण मुळात अनुवाद करे तो आयुष्य आहे की नाही याचाही संभ्रम. पाय वेदनेने बधीर झालेले ते विसरण्यासाठी म्हणून रात्री केव्हा तरी त्यांनी पुस्तकमधून चाळायला घेतलं. त्यातील काही कठीण प्रसंगी राम कौल घेण्यासाठी जवळचा लकी कॉईन उडवतो. नकळत त्याही मनातल्या मनात कौल घेतात. छापा जगेन काटा. काही वेळानं त्यांच्या लक्षात येतं की इतका वेळ बधीर झालेल्या पायांवर आपण उभे आहोत. मनातल्या कॉईनचा छापा पडलाय. कर्करोगाशी लढताना आशेचा किरण कसा दिसला हे स्वानुभवाचे बोल या विषयावर बोलण्यासाठी वंदनाताई. तसेच अभिवचन, शब्दांना जिवंत करण्याचे कार्य अभिवचनातून साधले जाते व ते भावनांचे वहन करणारे माध्यम बनते. 100 वर्षापूर्वी जन्मलेली हेनरिएटा लॅक्स, ऐन तारुण्यात कॅन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वतःच्याही न कळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य अशी देणगी दिली, ती हेलापेशीची.
कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या हेलापेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोचल्या. पण हेनरिएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली. एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल, तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद. कृष्णवर्णियांना मिळाली अमानुष वागणूक, ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यक सत्ता आणि मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमर्त्य पेशींची खरीखुरी कहाणी. हेलापेशी या पुस्तकाचे अभिवाचन करणार आहेत वंदनाताई आणि शोभनाताई. पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांना मी कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते.